1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली। मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे। आपण पाहिलेलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर आहे ती म्हणजे स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना अशीच कायमस्वरूपी तुमची चालू राहील। आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा देखील लाभ लाडक्या बहिणींना दिलेला आहे आणि पुढचे जो महिने येणार आहेत म्हणजे पुढचे जे तुमचे इन्स्टॉलमेंट येणार आहेत त्याची प्रत्येक महिन्याची तरतूद देखील 36,000 रुपये कोटींची आम्ही केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचा एप्रिल महिन्याचा देखील हप्ता आता लवकरच भेटेल। तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमचे एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत त्याची तुम्ही वाट पाहतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याबद्दल जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तुमचे पैसे खर्च झालेले असतील आता तर एप्रिल महिन्याचा हप्ता मग कधी जमा होणार त्याबद्दलची जी अपडेट आलेली ती आपण पाहणार आहोत। त्याच अगोदर बघा आज स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे ती लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी देखील माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे 1500 रुपये आम्ही देतोय ते कायमस्वरूपी आम्ही पुढे देत राहू, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करण्यात येईल असं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये कधी मिळणार त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही, परंतु परिस्थिती सुधारली की त्याबद्दल 2100 रुपयाबद्दल निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिलेला असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलेलं की 2100 बद्दलचा निर्णय जो आहे त्यावरती काम चालू आहे, त्याबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु तुमचे जे 1500 रुपये जे आहेत ते आम्ही प्रत्येक महिन्याला देतोय, निवडणुकीनंतर प्रत्येक महिन्याचे पैसे तुमचे दिले गेलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। आणि इथून पुढचे देखील पैसे देण्यासाठी 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही, एक महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामुळे ही योजना आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलं। तर मग आता एप्रिल महिन्याचे जे हप्ता आहे त्याबद्दलचं काय अपडेट आहे ते आपण पाहूयात। बघा लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला
जमा होणार त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे. काय म्हटले बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला एकूण 9 हप्त्यांचे 13,500 रुपये जमा झालेले असतील. तुमचे आतापर्यंत 13,500 रुपये असतील किंवा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, जुलैपासून ही योजना चालू झाली होती, तर आताच्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे मागच्या 2025 मार्चपर्यंत तुमचे या ठिकाणी टोटल 9 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे हे पैसे जमा झालेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे, याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आता एप्रिल हप्ता कधी भेटणार, जो की 10वा हप्ता तुमचा आहे, 10th इन्स्टॉलमेंट आहे, त्याबद्दलची माहिती पाहूयात. याच्या अगोदरच्या न्यूजमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. परंतु आता नवीन जे अपडेट आले त्यानुसार सांगण्यात आलेले बघा की लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता जो आहे तो कधी भेटणार त्याबद्दल. तर लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारत असाल किंवा तो प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, एप्रिलच्या हप्त्याबद्दल तुम्ही वाट पाहून असाल, तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना समजेल की तुम्ही वाट पाहत आहात. तुमचे 3,000 रुपये आतापर्यंतचे सर्व खर्च झालेले असतील, तर हा पुढच्या हप्त्याची तुम्हाला वाट लागलेली असेल, तुम्ही त्याची प्रतीक्षा करत असाल, तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. बघा, आता डिटेलमध्ये काय म्हटलं याच्यामध्ये, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महायुती सरकारनं जी ही निवडणुकीपूर्वी योजना सुरू केली होती, तर या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले. तर लाडकी बहीण योजनेत तुम्हाला दर महिन्याला जे 1,500 रुपये दिले जातात त्यापैकीच हा एप्रिलचा एक हप्ता असणार आहे. तर आता एप्रिल हप्ता जो असणार आहे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकतो अशी माहिती दिलेली आहे. बघा, वरती जी माहिती दिली होती अगोदरच्या न्यूजमध्ये जी शक्यता सांगितली होती त्यांनी की 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात. ठीक आहे, त्या तारखांना देखील पैसे येऊ शकतात, परंतु जर त्या तारखांना पैसे नाही आले तर पुढे काय म्हटलंय त्यांनी की महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुमचे फिक्स 100% पैसे जे आहेत एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा होतील. मात्र हे 1,500 रुपयेच असणार आहेत, 2100 रुपये असणार नाहीत, कारण की 2100 रुपयाबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आता बघा, आपण जर बघितलं लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जरी लॉग इन करून बघितलं तर तुम्हाला इथं तुमचे पैसे आल्याची हिस्ट्री पाहायला भेटते. बघा, अशा पद्धतीने कुणाचे 10,500 रुपये जमा झाले असतील, कुणाचे 13,500 रुपये जमा झालेले असतील, कुणाचे 7,500 रुपये जमा झालेले असतील. तर हे कुठल्या कुठल्या तारखांना पैसे दिलेत गेलेले आहेत त्यावरून आपल्याला समजतं की मग पुढचा हप्ता कधी नेमका येऊ शकतो. तर बघा, जसं की पहिल्यांदा सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला दिले होते. बघा, 29 ऑगस्ट 2024ला हे पैसे आले होते, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यातच पैसे आले होते. त्यानंतर बघा, सप्टेंबरमध्ये 1,500 रुपये तुम्हाला आले होते, ते देखील महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्येच तुम्हाला इथं आलेले पाहायला भेटतील 26 सप्टेंबर 2024ला. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला परत पैसे आले होते 26 डिसेंबर 2024 मध्ये 1,500 रुपये म्हणजे डिसेंबरचे, ते देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आलेले आहेत. त्यानंतर 1,500 रुपये तुम्हाला जानेवारी महिन्याचे 2025 जमा झाले होते. बघा, 24 जानेवारी 2025ला हे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे जमा झालेले आहेत. आता बघा, काही अपवाद वगळतात, जसं की आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी महिन्याच्या सुरुवातीला जमा झालेले आहेत. जसं मी वरती तुम्हाला सांगितलं बघा की 5 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात. श्रीराम नवमीचे औचित्य साधून हे पैसे दिले जाऊ शकतात. तसंच बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचं औचित्य साधून तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिलेले होते. तसं देखील या महिन्यामध्ये होऊ शकतं 5 ते 15 एप्रिल दरम्यान. परंतु तसं नाही झालं तर तुम्हाला या ठिकाणी जसे तुमचे रेग्युलरली पैसे जमा होतात महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये, तसेच या ठिकाणी हे पैसे देखील एप्रिल महिन्याचे जमा होऊ शकतात. तर ह्या 2 शक्यता आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येऊ शकतो तुम्हाला समजलेला असेल. आता बघा, पुढे अजून महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते तुम्हाला दिलेले आहेत. 10व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर हे हप्ता तुम्हाला या ठिकाणी अगोदर सांगितलेलं होतं की 5 ते 15 एप्रिल दरम्यान येऊ शकतो. त्या तारखांना नाही आला तर तुम्हाला महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये फिक्स 100% तुमचे पैसे जे आहेत ते जमा होतील. एप्रिल महिन्याचा हप्ता लांबणार का, तर त्याबद्दल कुठलीही अपडेट दिलेली नाही. हा रेग्युलरली तुमचा हप्ता जो आहे तो भेटत राहणार आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेमुळे या ठिकाणी तिजोरीवरती बोजा आहे, पण योजना बंद होणार नाही अशी माहिती या ठिकाणी प्रत्येक वेळेस देण्यात येत आहे. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एप्रिलचे पैसे जे आहेत भेटू शकतात किंवा त्याच्या अगोदर 5 ते 15 एप्रिल दरम्यान देखील पैसे येऊ शकतात. आता 2100 रुपयाबद्दल स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी महत्त्वाचं अपडेट दिलं. त्यांनी काय म्हटलं बघा, 2100 रुपयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना त्यांनी सरकार सर्व आश्वासन पूर्ण करेल असं सांगितलेलं आहे आणि ही लेटेस्ट अपडेट आहे. त्यांनी आताच या ठिकाणी ही मोठी अपडेट दिली. राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला भरभरून मतदान दिलं. विधानसभा निवडणुकीआधी महायुतीकडनं महिलांना लाडकी बहीण योजनेतील 1,500 रुपयावरून 2100 रुपये दरमहा देण्याचं घोषित
घोषित करण्यात आलं होतं, पण आता विधानसभा निवडणुका होऊन जवळपास 4 महिने उलटले तरी पण या ठिकाणी महिलांना महायुतीकडनं हे आश्वासन जे दिलेलं आहे त्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. यावरून विरोधकांना सतत सरकारवरती टीका देखील होताना आपण पाहत असाल. तर अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 मार्च रोजी याबद्दल मोठं विधान केलेलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की सरकार निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करेल. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारी महिन्याची मदत या ठिकाणी 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार आहे. तर बघा, याच्याबद्दल स्पष्टपणे टाइम पिरियड दिलेला नाही की या टाइममध्ये या ठिकाणी पैसे वाढतील म्हणून, परंतु जर तुमचे पैसे अजून या ठिकाणी वाढले म्हणजे 600 रुपयाची भरघोस त्यामध्ये वाढ होणार आहे. 1500 वरून डायरेक्टली तुमचे 2100 रुपये होणार आहेत. मोठा आर्थिक आधार तुम्हाला अजून भेटणार आहे. तुम्हाला वाटतं का 2100 रुपयाबद्दलचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा? तुमची जर इच्छा तशी असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, आता 2100 रुपयाबद्दल तुम्हाला अपडेट दिलेली आहे. याबद्दल लवकरच निर्णय होऊ शकतो, त्यावरती काम चालू आहे असं स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. तर एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा एप्रिल महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये जमा होणार आहे. एकतर 5 ते 15 एप्रिल दरम्यान. त्या तारखांना नाही आला तर तुमचा 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे तुमचे 100% येऊन जातील. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण महत्त्वाची गुड न्यूज पाहिलेली, ती म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यांनी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मार्चपर्यंतचे सर्व हप्ते दिलेले आहेत. याच्यानंतर जे पण हप्ते असतील प्रत्येक महिन्याची तरतुदीसाठी या ठिकाणी 36,000 कोटी रुपयांची तरतूद या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे ही योजना कधीही बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी लाभ भेटत राहील, कुठेही खंड न पडता. आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. व तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.